तर मंत्री नितेश राणे माध्यमांशी बोलत होते आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळेला मांडलेले आहेत आणि खास करून संदेश पारकर यांच्यावर त्यांच्या टीकेचा रोख असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालेलं आहे। यानंतर आपण पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूया। बातमी गडचिरोली मधली आहे। गडचिरोली नगर परिषदेच्या विसापूर प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर संध्याकाळी 6:30 वाजता सुद्धा मतदान सुरूच होतं। या मतदान केंद्रावर 90%हून अधिक मतदान झालं आणि या मतदान केंद्रावर नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी घेतलाय। आपण पाहूया। आताच्या घडीला संध्याकाळचे 6:30 वाजत आहे आणि अजूनही गडचिरोली मधल्या एका केंद्रावरती मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। अजूनही जवळपास 25 ते 30 मतदार जे आहेत ते मतदानासाठी रांगेमध्ये उभे आहेत। म्हणजे मतदारांचा उत्साह किती दांडगा होता यावरून आपल्याला दिसून येतं। खरं म्हणजे तर सकाळी 7:30 पासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती, पण 5:30 वाजता जे मतदार आतमध्ये आले मतदान केंद्राच्या त्या सर्वांना या ठिकाणी घेतलेलं आहे। आतापर्यंत ही या ठिकाणी लाईन लागलेली होती मतदारांची। आता अजूनही 25 ते 30 मतदार जे आहेत ते अजूनही रांगेमध्ये आहेत आणि 46 मतदान केंद्रांपैकी हे जे मतदान केंद्र आहे हे विसापूर या गावचं आहे। या ठिकाणची प्राथमिक शाळा ही आहे। जवळपास या ठिकाणी 1100 मतदान होतं आणि या गावकऱ्यांचा उत्साह बघा, म्हणजे संध्याकाळचे आता 6:30 वाजत असतानाही त्यांचं मतदान इथं सुरू आहे। जवळपास 90 ते 95% मतदान या केंद्रावरती नेहमी होतं असा इथला इतिहास आहे आणि याच पद्धतीचा उत्साह प्रत्येक केंद्रावरती दिसला तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर या मतदान प्रक्रियेचं हे यश ठरेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। तब्बल 90%पेक्षा जास्त मतदान या मतदान केंद्रावर झालेला आहे आणि कुठेतरी याच मतदानाचा, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानाचा आदर्श इतर सर्व मतदारांनी देखील घ्यावा असं आवाहन देखील या निमित्तानं केलं जात आहे। मात्र याच मुद्द्यावर म्हणजे वेळ संपून सुद्धा मतदान सुरूच असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने